नमस्कार. विचार करा, एका संपूर्ण देशाला आजारी पाडायचं असेल तर काय प्लॅन असेल? आणि हा प्लॅन जर कोणत्या माणसाने नाही, तर एका आर्टिफिशियल इंटेलिजन्सने म्हणजे एआयने बनवला असेल तर? आज आपण अशाच एका योजनेबद्दल बोलणार आहोत. हाच तो प्रश्न. म्हणजे अख्ख्या देशाला आजारी पाडणार तरी कसं? हे सगळं विश्लेषण याच एका प्रश्नाभोवती फिरतं. जर कुणाला संपूर्ण समाजाचं आरोग्यच खराब करायचं असेल तर ते कसं केलं जाऊ शकतं? आणि गंमत म्हणजे हा प्रश्न आम्ही कोणत्या तज्ज्ञाला नाही, तर थेट चॅट जीपीटीला विचारला. आणि त्याचं उत्तर, खरं सांगायचं तर, थोडं अंगावर काटा आणणारं होतं. चॅट जीपीटीने एक व्यवस्थित 5 स्टेप प्लॅन सांगितला. जणू काही सार्वजनिक आरोग्यावर कब्जा करण्याची एक शांत पण अतिशय पद्धतशीर योजनाच. तर ह्या आहेत त्या 5 पायऱ्या. सुरुवात होते आपल्या ताटापासून, म्हणजे आहारापासून, मग आपली जीवनशैली, आपली झोप, आपलं मानसिक स्वास्थ्य आणि शेवटी तर आपल्या आरोग्याबद्दलच्या विचारांवरच हल्ला. प्रत्येक स्टेपमध्ये एक जबरदस्त लॉजिक लपलेलं आहे. चला तर मग बघूया पहिली पायरी, आणि ती म्हणजे लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी पूर्णपणे बदलून टाकणे. आता इथे बघा किती हुशारीने काम केलं जातं. एका बाजूला घरचं जेवण म्हणजे कसं, कंटाळवाणं, वेळ खाऊ, आणि दुसऱ्या बाजूला जंक फूड, एकदम आकर्षक, स्वस्थ आणि कुठेही कधीही उपलब्ध. हळूहळू ना एक पॅटर्नच बनतो. वीकेंड म्हणजे पिझ्झा, पिक्चर बघायचा तर पॉपकॉर्न, आणि प्रवासात चिप्स तर पाहिजेच. आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट काय आहे माहितीये? याचा परिणाम लगेच दिसत नाही. रोजच्या जेवणात फक्त 300 ते 500 जास्तीच्या कॅलरीज. पण 10 वर्षानंतर हे छोटे बदल तब्बल 20 किलो वाढलेल्या वजनाच्या रूपात समोर येतात. आणि हे इतकं हळूहळू होतं की आपल्याला कळत सुद्धा नाही. आता ह्या ज्या वाढलेल्या कॅलरीज आहेत त्या जाळल्या गेल्या नाहीत तर काय होणार? आणि बरोबर इथेच या प्लॅनची दुसरी पायरी सुरू होते. थेट शारीरिक हालचालींवर हल्ला. गोल एकदम सिंपल आहे. लोकांच्या आयुष्यातून हालचाल करण्याची गरजच काढून टाका. जरा विचार करा, दिवसभर 8-9 तास ऑफिसच्या खुर्चीत, मग गाडीच्या सीटवर 1-2 तास, जिथे शक्य आहे तिथे पायऱ्यांऐवजी लिफ्ट, घरात तर प्रत्येक खोलीत आराम करायला सोफा, आणि इतकंच नाही, बेडरूममध्ये मोठा टीव्ही, म्हणजे अंथरुणातून उठायलाच नको. याचा परिणाम काय? सरळ आहे, स्नायू कमी होतात आणि चरबी वाढते. ओके, तर शरीरावर बाहेरून हल्ला झाला. आता वेळ आहे आतून शरीर पोखरण्याची. आणि हीच आहे तिसरी पायरी. हे करणार कसं? अगदी सोप्पं. लोकांची झोपच हिरावून घ्या. रात्री उशिरापर्यंत मोबाईल किंवा टीव्ही स्क्रीनसमोर त्यांना अडकवून ठेवा, भलेही सकाळी लवकर उठायचं असो. आपण सगळेच करतो हे. बस फक्त 10 मिनिटं अजून, असं म्हणून तास 2 तास कधी निघून जातात कळत नाही. मग काय, अपुरी झोप, दिवसभर तरतरीसाठी चहा कॉफीवर अवलंबून राहावं लागतं, जेवणातून प्रोटीन बाजूला सारून गोड खाण्याची इच्छा वाढते, आणि या सगळ्याचं बिल आपण कशावर फाडतो? तर स्लो मेटाबॉलिझमवर. आता येते चौथी पायरी, आणि ही कदाचित सगळ्यात जास्त मानसिक नुकसान करणारी आहे. याचा उद्देश एकच, तणावाला इतकं नॉर्मल करून टाका की तो रोजच्या जगण्याचा एक भागच वाटायला लागेल. घराच्या कर्जाचे हप्ते, ऑफिसचे टार्गेट्स, सोशल मीडियावर इतरांच्या आयुष्याशी सतत तुलना, या सगळ्यामुळे आपलं शरीर सतत एका सर्व्हायव्हल मोडमध्ये, म्हणजे एका प्रकारच्या तणावाखाली राहतं. मग त्याचे परिणाम दिसू लागतात. त्वचा खराब होते, केस गळतात, स्नायू कमजोर होतात. आणि मग ही लक्षणं बघून तणाव अजून वाढतो. हे एक दुष्टचक्र आहे जे कधीच संपतच नाही. आणि आता आपण आलोय या प्लॅनच्या शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात हुशार खेळीकडे, 5वी पायरी. बघा, जेव्हा लोकांना जाणवायला लागतं की आपलं आरोग्य बिघडतंय, तेव्हा ते साहजिकच उपाय शोधायला लागतात. आणि बरोबर त्याच वेळी या प्लॅनची शेवटची खेळी खेळली जाते. आरोग्याबद्दल इतका गोंधळ निर्माण करा की लोकांना काय करावं हेच कळू नये. काय करायचंय? कीटो डाएट की डिटॉक्स ज्यूस प्यायचा? कार्डिओ जास्त महत्वाचा की वेट ट्रेनिंग? की हे सगळं सोडून फक्त योगा करायचा? चोहीकडून इतकी माहिती येतेय की माणूस शेवटी काहीच करत नाही. आणि यातला सगळ्यात कपटी डाव कोणता असेल? तर तो हा, जाणून बुजून चुकीची माहिती पसरवणं. प्रत्येक पॅकेटवर हेल्दी, लो फॅट, नॅचरल असं काहीतरी लिहून टाका, म्हणजे लोकांना खरं आरोग्यदायी काय आणि प्रक्रिया केलेलं काय यातला फरकच कळणार नाही. तर ही आहे ती 5 स्टेप योजना जी एका एआयच्या मते आखण्यात आली आहे. आहार,
हालचाल, झोप, तणतणाव आणि माहितीचा भडीमार या 5 शस्त्रांचा वापर करून कोणत्याही देशाचं आरोग्य उद्ध्वस्त केलं जाऊ शकतं. आता हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न नक्कीच पडतो. ही योजना जरी काल्पनिक असली तरी यातल्या कोणत्या गोष्टी नकळतपणे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा भाग बनल्या आहेत? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना, नाही का?